भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 14 मार्च 2025 शुक्रवार. विश्वासाची कबुली. तिने येशूबद्दल ऐकले, मग ती जमावत मागून आली व त्यांची वस्त्राला स्पर्श केला, कारण ती म्हणाली, जर मी त्यांच्या कपड्यांना जरी हात लावू शकले तरी मी बरी होईन. मार्क 5 अध्याय 27 आणि 28 वचन. रक्तस्रावाने त्रस्त असलेल्या स्त्रीच्या उपचाराचे कारण तिची विश्वासाची कबुली होती. तिने स्वतःमध्ये विश्वास निर्माण केला आणि थेटपणे घोषित केले, जर मी फक्त त्यांच्या कपड्यांना स्पर्श करू शकले तर मी बरी होईन. तिच्या या विश्वासाने देवाच्या सामर्थ्याला सक्रिय केले आणि तिला ती बरे होण्याची कृपा मिळाली. बायबल आपल्याला कबुलीच्या सामर्थ्याबद्दल शिकवते. देवाने सांगितले आहे, मी तुला कधीही सोडणार नाही, मी तुला कधीही टाकून देणार नाही. म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो, परमेश्वर माझ्या मदती करणारा आहे. मी भयणार नाही. मनुष्य मला काय करू शकेल. हिब्रू 13 अध्याय 5 आणि 6 वचन. जेव्हा आपण देवाची वचनाची कबुली देतो तेव्हा आपण आपल्या शब्दांना त्यांची सत्याशी जुळवतो आणि त्यांची आशीर्वादांना आपल्या जीवनात प्रकट होण्यास मार्ग मोकळा करतो. अब्राहमने त्यांची वृत्तीकडे आणि देवाचे वचन पूर्ण होण्याच्या अशक्यतेकडे न पाहता देवावर विश्वास ठेवला. अब्राहमने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे तो धार्मिक ठरला. याकूब 2 अध्याय 23 वचन. संघ येण्याऐवजी त्याने आपल्या विश्वासाची कबुली दिली आणि देवाचे गौरव केला, पूर्णपणे खात्री ठेवून की देवाने जे वचन दिले आहे ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. रोमकार 4 अध्याय 18 ते 21 वचन. त्यांच्या अडल विश्वासामुळे देवाचे वचन पूर्ण झाले आणि त्यांची कमजोरीवर विजय मिळवून त्याला अनेक राष्ट्रांचे पिता बनवण्यात आले आणि त्यांची वंशाची गणना आकाशातील ताऱ्यांसारखी झाली. या उलट असे अनेक लोक आहेत जे नेहमी मृत्यू आणि असत्य रंगाविषयी बोलतात. अय्यूबने भीती व चिंता व्यक्त केली. मी त्यांची भीती बाळगली होती, त्याचे तेज माझ्यावर आले आणि त्यांची मी दास्ती घेतली होती, तेज माझ्यावर घडले. अय्यूब 3 अध्याय 25 वचन. भीती ही विश्वासाची विरोधी असते आणि अय्यूबची नकारात्मक कबुलीने शत्रूला त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्यास संधी दिली आणि सैतानाने त्यांची पायाची तळव्यापासून ते डोक्यापर्यंत दुखऱ्या काठीने त्याला ग्रासले. कल्पना कर, जर अय्यूबने याऐवजी घोषित केले असते, परमेश्वर माझ्यासोबत आहे म्हणून कोणत्याही अनिष्ट प्रसंग माझ्यावर येणार नाही किंवा कोणताही आजार माझ्या करडज्याजवळ येणार नाही, तर कदाचित त्याने दैवी संरक्षण आणि आरोग्य अनुभवले असते. परमेश्वराचे मुलांनो, परमेश्वर तुमची दौडातील सप्ताहावर आणि तुमच्या कबुलीवर लक्ष ठेवून आहे आणि जेव्हा तुम्ही विश्वासाचे शब्द बोलता तेव्हा प्रभू प्रसन्न होतो. परमेश्वर तुमच्या शब्दाचा सन्मान करतो आणि तुम्हाला दैवी आरोग्य प्रदान करतो. आणखी चिंतनासाठी वचन. आणि आम्हाला केज अभिप्रेत आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने शेवटपर्यंत आशाची पूर्ण खात्रीसाठी कीच तत्परता दाखवावी, जेणेकरून तुम्ही सुस्त होणार नाही, तर विश्वास आणि संयम यांच्याद्वारे वचनाचे वारस झाल्याचे अनुसरण कराल.
हिब्रू 6वा अध्याय 11 वचन से 12 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी व्यवस्था विवरण 23वा अध्याय 34वा अध्याय 25वा अध्याय. संध्याकाळी मार्क 14 अध्याय 1 से 26वा वचन. धन्यवाद.